गुड मॉर्निंग मंडळी. तर इथे बघू शकता तुम्ही इडलीचं बॅटर छान असं फर्मंट झालेलं आहे आणि आज नाश्त्यामध्ये होती इडली सांबार आणि त्यासोबत आप्पे बरंच काही. त्यानंतर आता खूप दिवसांनंतर इडल्या वगैरे करत होते मी आणि उन्हाळा लागल्यामुळं मुलांना भाजी पोळी खाण्याचा ना फार कंटाळा येतो आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी चमचमीत असा नाश्ता मी तयार करत होते. इथे मस्त चटणी पण फोडणी देऊन घेतली, आप्पे पण रेडी होते, सांबार पण झालं होतं आणि सगळ्यांना आता नाश्ता त्यांचे ताटं वाढून दिले. सगळे आपला नाश्ता कंप्लीट करत होते. त्यानंतर कामं वगैरे आवरली आणि मी नाश्ता केल्यानंतर डायरेक्ट झोपी गेली, कारण की इडली खाल्ल्यामुळं मला खूप जास्त आळस येते आणि काही करावंसं वाटत नाही. नंतर उठून बघते तर काही तर श्रेयाची गर्ल गँग घरात येऊन धिंगाणा घालत होत्या आणि सगळ्या मैत्रिणी तिच्या एवढ्या मज्जा करत होत्या ना आणि दिवसभर खेळण्यातच बिझी होत्या त्या. तर नंतर मी उठले, मी थोडंसं फ्रेश वगैरे झाले. आता म्हणलं आपला जो डेली रुटीन आहे तो कंटिन्यू करावा, कारण की 1.5-2 महिन्यापासून जे घडतं आहे त्याबद्दल विचार करून करून माझं डोकं पागल झालं आहे. तर म्हणलं आता पॉझिटिव्ह माइंडसेट सेट करावं लागेल आपल्याला आणि जे झालं गेलं त्याला विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे. आणि जे कामं पेंडिंगमध्ये ठेवली होती, जसं की व्लॉग्स करणं, डेली रुटीन, वेट लॉस जर्नी, खूप काही जे मी करायचं होतं मला आणि ते अर्ध्यातच मी सोडून दिलं, कारण की एवढी ओव्हरथिंक करते ना मी. आता मलाच कळत नाही की या सगळ्यांमधून बाहेर कसं निघावं, पण काही नाही, काहीतरी मार्ग काढेलच मी. आता स्वतःला रेडी करून घेते. त्यानंतर आधीची इकडं बॅग वगैरे पॅक करून झाली होती, कारण की आधी आज जाणार होतं त्याच्या आजोळी म्हणजे त्याच्या मामाच्या गावी. त्यासाठी त्याची बॅग वगैरे पॅक केली होती आणि लगेच कारभारी त्याला नेऊन सोडत होते. त्यासोबत मामा पण जाणार होते. मामाचं म्हणणं की आधीला पण सोडणं होईल आणि बाकीच्यांना भेटून पण येता येईल. आणि त्यासोबत आधीला आता त्याचे एक्झाम्स वगैरे झालेले आहेत, थोडंसं मोकळं वातावरण भेटेल. त्यासोबत घरच्यांसोबत थोडंसं, त्याची जी तब्येत इतके दिवसापासून खराब होती आणि घरात सारखं 2-2.5 महिने राहिल्यामुळं ना माणूस बोर होता. आता त्याला काहीतरी नवीन चेंज आणि वातावरण पण बदललेलं भेटेल. चला तर आजच्यासाठी एवढंच. बाय.